देवी जगज्जननी भवानी परांबा प्रकट झाली एका राजाच्या घरी। राजा होते अश्वपती, ज्यांनी देवी सावित्रीची आराधना केली आणि सावित्रीची आराधना केल्यानंतर देवी सावित्री प्रकट झाल्या। देवी सावित्री प्रकट झाल्यानंतर अश्वपती राजाने विनंती केली की मला तुम्ही पुत्री रूपाने पाहिजे। म्हटले तुमच्या नशिबामध्ये संतान योगच नाही, तुम्हाला मुलगाही होऊ शकत नाही आणि मुलगीही होऊ शकत नाही, पण तुम्ही माझी आराधना केलेली आहे म्हणून मी आशीर्वाद देते की मीच तुमच्या घरी पुत्री रूपाने प्रकट होईल आणि तुमच्या हातावरच्या रेषाही बदलून टाकेल। म्हणून अश्वपती राजाच्या घरी देवी सावित्री त्या ठिकाणी प्रकट झाली आणि जेव्हा देवी सरस्वती त्या ठिकाणी सावित्री नावाने प्रकट झालेले आहे, सरस्वती आणि सावित्री एकच, जेव्हा प्रकट झालेले आहे लहानाच्या मोठ्या झाल्या आणि त्यांचा विवाह वडिलांनी निश्चित केला। द्युमतसेन राजाचे पुत्र सत्यवान बरोबर त्या ठिकाणी विवाह निश्चित केला। सत्यवानाबरोबर विवाह निश्चित झाला आणि राजावर आक्रमण केलं, द्युमतसेन राजावर आक्रमण केलं। त्यावेळेस आक्रमणानंतर राजाचं राज्यही गेलं, राजा अंधही झाले, संपत्तीहीन झाले, मुलाचं लग्न जमलेलं होतं। नारदजी महाराज आले आणि सावित्रीला सांगितलं देवी तुम्ही ज्यांच्या बरोबर विवाह करणार आहेत ना त्यांच्या वडिलांचं राज्यही गेलं, त्यांचे वडीलही अंध झाले आणि ज्या राजकुमाराशी तुम्ही विवाह करणार आहात ज्यांचं नाव सत्यवान आहे 1 वर्षानंतर याचा मृत्यू होणार आहे। याला आयुष्य फक्त शिल्लक आहे किती 1 वर्ष। तरीही सावित्रीने सांगितलं जर माझं विवाह ज्यांच्या बरोबर निश्चित झालेला आहे त्याला 1च वर्षाचं आयुष्य राहिलेलं असेल तर मी काय केलं पाहिजे। नारदजींनी सांगितलं विवाहाला नकार द्या, विवाह करू नका, पण सावित्रीने सांगितलं नाही, माझं विवाह निश्चित झालेला आहे, गंधाचा कार्यक्रम झालेला आहे, म्हणजे काहीही झालं तरी ते माझे पती झालेले आहेत, फक्त अक्षदा पडायचे राहिले आहेत आणि मंगळसूत्र बाकी आहे। आता ते जर माझे पती झालेलेच आहे आणि भविष्यामध्ये विवाहानंतर होणारच आहे तर मी त्यांच्याशी विवाह तोडणार नाही। जर मी असं केलं तर माझ्या वडिलांची अपकीर्ती होईल आणि माझ्या वडिलांची अपकीर्ती व्हायला नको, म्हणून प्रत्येक मुलीचं कर्तव्य आहे की तिने वडिलांनी जसं सांगितलं तसं वागलं पाहिजे। माझ्या वडिलांचा अपमान व्हायला नको, ज्यांच्या बरोबर माझा विवाह होणार आहे त्यांच्याही वडिलांचा आईचा अपमान व्हायला नको, जगतामध्ये त्यांचाही अपमान व्हायला नको। मी जर नकार दिला तर अनेक जण दुखी होतील आणि माझ्या आई वडिलांना सुद्धा वाईट वाटेल आणि माझी इच्छा आहे की माझ्यामुळे माझ्या आई वडिलांना मान खाली घालण्याची वेळ यायला नको। प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलीमध्ये हा गुण असला पाहिजे। आपण जीवन जगतोय परंतु जीवन जगत असताना आपल्या हालचाली, आपलं चालणं, आपलं बोलणं, आपलं वागणं, आपली कृती जगातले सगळे लोक बघत असतात। आपल्या कृतीला बघितल्यानंतर कोणी असं म्हणायला नको की अमुक अमुकचा मुलगा ना फार मूर्ख आहे, अमुक अमुकची मुलगी ना रस्त्याने जाताना दातच काढत चालते। लोकांचं बारीक निरीक्षण असतं महाराज, म्हणून कटाक्षाने जीवन जगलं पाहिजे की आपल्या चालण्याने, आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने आपल्या आई वडिलांचा अपमान होता का, असं कोणतंही कृत्य स्त्रीने मुलीने करू नये की ज्याच्यामुळे आई वडिलांचा अपमान हो। कारण आई वडिलांनी कमवलेली इज्जत ही मुला मुलींच्या हातामध्ये असते। मग मुला मुलींनी ठरवायचं आहे आपल्या आई वडिलांची इज्जत घालवायची की वाढवायची। बरेच मुलं काय करतात बालवयापासूनच गुटखा, तंबाखू, पुड्या, बाटली सगळ्या प्रकारचं व्यसन त्यांना लागून जातं। कुणी फुकट दिलं की लगेच चालले आणि बालवयामध्ये जर हे व्यसन लागलं तर हे व्यसन मोठं झाल्यानंतरही सुटत नाही। सगळ्यांचं वाईट होतं, आई वडिलांना वाईट वाटतं।
भविष्यामध्ये लग्न जमत नाही, झालंच लग्न तर पत्नी ही दुखी असते, मुलं झाले तर त्यांच्याकडे कोणी चांगल्या नजरेने बघत नाही, चार चौघांमध्ये कोणी मान सन्मान देत नाही, कुणाला माहित नाही व्यसन केल्यानंतर नाव बदनाम होतं म्हणून, तरी सुद्धा काही जण व्यसन सोडत नाही. म्हणून विचार करायचा आहे की व्यसनामुळे माझं घर बर्बाद व्हायला नको, माझ्या वडिलांनी कष्टाने कमावलेली संपत्ती चुकीच्या मार्गाने बर्बाद व्हायला नको, याचा विचार प्रत्येक मुलाने केला पाहिजे, प्रत्येक मुलीने सुद्धा विचार केला पाहिजे. गावात जर 10वी 12वी पर्यंत शाळा असेल आणि आपल्याला जर बाहेर शिकायला वडिलांनी पाठवलं असेल तर बाहेर गेल्यानंतर सुद्धा माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बाहेर गावी जर पाठवलेलं आहे ना, तर प्रत्येक मुलीने विचार केला पाहिजे की माझं कर्तव्य आहे की मी त्यांचा विश्वासघात होईल असं कोणतंही कृत्य करता कामा नये. नको तसं वागणं, नको तसे बोलणं, नको तसे कपडे घालणं कधीच योग्य नाही. आणि स्त्री मर्यादेमध्येच शोभून दिसते, स्त्री मर्यादेमध्येच शोभून दिसते. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा असली पाहिजे, मग ती बोलण्यामध्ये असेल, हसण्यामध्ये असेल, कपड्यांमध्ये असेल, वागण्यामध्ये असेल, सगळ्या गोष्टींमध्ये मर्यादा तिने सांभाळली पाहिजे. माझं जीवन आम्ही आवडेल तसं जगू असं जर कोणी म्हणत असेल तर चालणार नाही. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि समाजात राहताना त्याला समाजाचे नियम पाळावे लागतीलच, समाजाचे नियम त्याला पाळावे लागतील. आपल्या मनाने कसंही वागलेलं बोललेलं अजिबात चालणार नाही. आणि कपड्यांचाच विषय बोलायचा झाला तर पाश्चात्य संस्कृतीला आपण मानायला लागलेलो आहोत आणि पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत असताना आपण जितकं जास्त अपुरे कपडे घालता येईल तितका प्रयत्नामध्ये लागलोय. वृंदावनात जाऊन बघा, काशीमध्ये जाऊन बघा, पाश्चात्य लोक पूर्ण कपडे घालून आपली संस्कृतीचं अनुकरण करत आहेत आणि आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून सुशिक्षित असल्याचं नाटक करतो. कोण म्हणताय की अपुरे कपडे घातल्यानंतर तुम्ही सुशिक्षित आहात? अजिबात नाही. पूर्ण कपडे घातल्यानंतर व्यक्ती जेवढा चांगला दिसतो तेवढा अपुऱ्या कपड्यांमध्ये कधीही चांगला दिसत नाही. तरुण मुली, वडिलांच्या डोक्यापर्यंत पोहोचलेल्या मुली सुद्धा घरामध्ये अपुरे कपडे घालून फिरतात. मी डोळ्याने बघितलेलं आहे. हाफ चड्डी पाहिलंय महाराज, ही हसायची गोष्ट नाही. आणि राग याचा येतो की मुलीला बघण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा आईचं लक्ष कुठे आहे, आईचं लक्ष कुठे आहे. आईला कळत नसावं आपली मुलगी कशी वागते, किती अपुऱ्या कपड्यांमध्ये राहतात. लग्नाला आलेल्या मुलीकडे बाप कोणत्या नजरेने बघत असेल, शास्त्राने सुद्धा मर्यादा सांगितलेली. मात्रा स्वत्रा दुहित राहावा, विभक्ता सनो भवेत, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षण. व्यासजींच्या समोर जैमिनीला हा दृष्टांत ऐकल्यानंतर हसू आलं. असू शकत नाही असं विद्वान अजिबात विचलित होऊ शकत नाही. व्यासजींना म्हटले, व्यासजींनी सिद्ध करून दाखवलं जैमिनींना, शिष्याला. जेव्हा कुणीच नव्हतं तेव्हा कुटियेमध्ये तरुण मुलगी आली आणि जैमिनीची नजर बदलली. व्यासजीच मुलीचं रूप धारण करून आले होते. त्यावेळेस व्यासजींनी सांगितलं आता कसं. त्यावेळेस शिष्याला मानावं लागलं, गुरुदेव तुमचं वाक्य बरोबर आहे. एकांतामध्ये मात्रा स्वत्रा दुहित राहावा, विभक्ता सनो भवेत. स्वतःच्या बापाने, स्वतःच्या भावाने, स्वतःच्या मुलाने सुद्धा एकांतामध्ये स्त्रीच्या जवळ बसायचं नाही. वेदव्यासजी महाराज सांगतात एका आसनावर बसायचं, कारण कुणाची दृष्टी केव्हा बदलेल सांगता येत नाही, याला शास्त्राची मर्यादा. आईचं लक्ष असलं पाहिजे आपली मुलगी कशी वागते. आणि मुलांनी जर चुका केल्या तर लोक काय म्हणतात, आईचं लक्ष कुठे होतं, वडिलांचं लक्ष कुठे होतं. दोष कोणाला दिला जातो, आईला आणि वडिलांना दिला जातो. एक मुलगी पळून गेली, आई वडिलांनी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला आणि
पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीला पोलिसांनी पकडलं, फोन केला आई वडिलांना, या पोलीस स्टेशन मध्ये तुमची मुलगी सापडली। आई वडील आले, मुलीला बघितलं, मुलीने सांगितलं मला तुम्ही काहीच करू शकत नाही, 18 वर्षाची पूर्ण झाली आहे, मी मला जो मुलगा आवडला त्याच्याशी विवाह केलेला। आई वडील ढसाढसा रडायला लागले, पोलीस रागवायला लागले। ती मुलगी पोलिसांना म्हटली तुम्हाला मला बोलण्याचा अधिकार नाही, कारण यांच्या घरातून मी एकही रुपया नेलेला नाही। काय म्हटली? मी यांच्या घरातून काहीच नेलं नाही, संपत्ती धन पैसा काहीच नेलं नाही। आई वडील समोर तोंड जोडतायत आणि मोठ्या मोठ्याने रडतायत। त्यावेळेस ते पोलीस उभे राहिले, त्यांनी खाडकन त्या मुलीच्या कानात वाजवलं आणि त्या पोलिसांनी सांगितलं मूर्ख मुली, तू म्हणते की यांच्या घरातून तू काही नेलं नाही, परंतु आजपर्यंत तुझ्या बापाने कमवलेली इज्जत तू घेऊन गेली, तुला कळलं नाही? तू कमवलेली इज्जत घेऊन गेलेली आहेस, काहीच नेलं नाही म्हणते। आता मरेपर्यंत या व्यक्तीने मान वर करून जगावं की मान खाली करून जगावं, म्हणून विचार केला पाहिजे की आपल्यामुळे आपल्या आई वडिलांचा कधीही अपमान होता का? सत्यवान सावित्रीने सांगितलं नाही, माझ्या आई वडिलांचा अपमान मी होऊ देणार नाही, नारदजींना सांगितलं। आणि त्याच्यानंतर त्या सावित्रीचा विवाह जेव्हा सत्यवानाबरोबर झाला, विवाह झाल्यानंतर विचार करू लागली 1 वर्षानंतर पती वारणार आहे। सावित्री देवी भगवतीची उपासना करते आणि देवी भगवतीला विनंती करते, मां माझ्या कपाळाचा कुंकू पुसू देऊ नका। म्हणून त्या ठिकाणी वर्षभर उपासना केली, अहोरात्र देवी भगवतीच्या नामाचा जप केला। 1 वर्ष पूर्ण व्हायला लागलं, पती जंगलामध्ये लाकडं तोडायला जेव्हा गेले त्यावेळेस लाकडं तोडायला गेल्यानंतर सावित्री सुद्धा गेली आणि सावित्री गेल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तिने लाकूड तोडत असताना पाय घसरला, पती खाली पडला, पतीचे प्राण गेले। नारदजींनी सांगितलं होतं 1 वर्षानंतर पती वारला। जसे पतीचे प्राण गेले त्या ठिकाणी सावित्री रडायला लागली, पण देवी भगवतीच्या आराधनेचा चमत्कार हसला, तिला यमदेव दिसले। यमदेव पतीची आत्मा घेऊन जाताना दिसली। त्यावेळेस सावित्रीने विचार केला की पतीचा आत्मा मी आणू शकते, मी का पतीचा आत्मा आणणार नाही? मी पातिव्रत्याचं पालन करणारी स्त्री आहे। म्हणून तिने तिच्या पतीचा देह वडाच्या झाडामध्ये लपवला, पारंब्यांमध्ये वडाच्या डोलीत लपवला आणि वडाच्या डोलीत लपवल्यानंतर ती यमदूतांच्या मागे त्या ठिकाणी लागली आणि म्हणते की माझ्या पतीचा आत्मा द्या। यमदूत म्हणतायत नाही देवी, एकदा व्यक्तीचं आयुष्य संपलं की आम्ही पुन्हा कुणाला कितीही विनंती केली तरी 1 क्षण सुद्धा वाढवून देऊ शकत नाही, तुम्ही दुसरं काहीतरी मागून घ्या। त्यावेळेस त्या ठिकाणी त्या सावित्रीने विनंती केली, प्रभू जर द्यायचंच असेल तर माझी दुसरी इच्छा पूर्ण करणार म्हटले, पतीच्या प्राणाच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही मागणार, तुम्ही जे मागणार आम्ही ते देणार। त्यांच्या लक्षात आलं स्त्री सामान्य नाही, कारण स्त्रीला यमदूत दिसले, आत्मा नेताना दिसले, ही स्त्री सर्वसामान्य नाही, दुसरं काहीतरी मागून घ्या, आम्हाला जायचं। घाईघाईमध्ये मागितल्यानंतर त्या ठिकाणी सावित्रीने सांगितलं मी दुसरं वरदान मागते, मला वरदान असं मागायचं आहे की माझे सासू सासरे मला माझ्या पती सत्यवानापासून 100 पुत्र व्हावेत, माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांचे नातू राजगादीवर बसलेले उघड्या डोळ्यांनी बघावेत आणि मला 100 भाऊ झाल्यानंतर त्या 100 भावांचंही प्रेम मला मिळावं, अशा पद्धतीचं वरदान त्या सावित्रीने मागितले। यमदेव घाईघाईने तथास्तु म्हटले आणि निघून जायला लागले। जसे तथास्तु म्हटले तसं वरदान मागितलं होतं की मला सत्यवानापासून 100 मुलं झाले। आत्मा हातातून निसटला, सत्यवानाच्या देहामध्ये गेला, सत्यवान जिवंत झाले आणि नियमानुसार तथास्तु म्हटलेले होते। म्हणून बघा एका वरदानामध्ये किती वरदान मागितले। राज्य गेलं होतं, सासू सासरे आंधळे झाले होते, पती वारला होता, सासू सासऱ्यांचं आयुष्य संपलं होतं, पण 100 मुलं आणि तेही राजगादीवर बसलेले, म्हणजे राज्यही पाहिजे,
सासू सासऱ्यांना डोळेही पाहिजे, 100 मुलं काय नातू होईपर्यंत आयुष्यही पाहिजे, आई वडिलांनाही आयुष्य पाहिजे, 100 मुलं व्हावे आणि भावाचं प्रेमही पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच वचनामध्ये मागून घे आणि एकाच वचनामध्ये जशा सगळ्या गोष्टी मागितल्या त्या ठिकाणी सगळ्या भावना सगळ्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण व्हायला लागल्या. कारण काय आहे? पतिव्रत्याचं पालन त्या ठिकाणी सावित्रीने केलेलं आहे. पतिव्रते जैसा परिणाम काय झाला की सावित्रीला सत्यवान पुन्हा प्राप्त झाले आणि ज्या झाडाच्या डोलीत प्राण त्या ठिकाणी देह लपवलेला होता त्याच झाडाचे तिने आभार मानले. म्हणून तेव्हापासून वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण वडाची पूजा करण्याकरता जात असतो आणि त्या पौर्णिमेला सुद्धा नाव आहे काय? वट सावित्री पौर्णिमा. जिने देवी भगवतीची आराधना केली, पतिव्रत धर्माचं पालन केलं, पतीच्या देहाला लपवून ठेवलं ज्या वडामध्ये, तो देह सुरक्षित राहिला, प्राण आणले पतीच्या देहामध्ये टाकले आणि तिला पुन्हा पती अनंत काळापर्यंत प्राप्त झाले. म्हणून सौभाग्याची प्राप्ती करण्यासाठी आपण सुद्धा व्रत करतो आणि वडाची पूजा करत असतो. सावित्रीच्या नावाचा त्या ठिकाणी उल्लेख सुद्धा आपण त्या दिवसाला करत असतो. वडाच्या पूजनाने आपलं सौभाग्य वाढवण्याचा प्रयत्न आपण या दिवसाला करत असतो.